नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिर हे सगळ्यामध्ये पवित्र मानलं जातं। त्यासाठी घरातील मंदिराची जागा ही योग्य दिशेला असायला हवी। घरातील मंदिर हे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देत असतं। बदलत्या काळानुसार घरातील मंदिरांमध्ये देखील अनेक बदल आपल्याला पाहायला मिळालेत। बहुतेकांना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं ठेवायला आवडतात। घरातील मंदिराचा आकार कोणताही असो, मंदिराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम मात्र आपल्याला लक्षात ठेवायला हवेत। या वास्तु नियमांचं पालन केल्यानं देवी लक्ष्मी नेहमी तुमच्या घरी वास करते। जीवनामध्ये सुख समृद्धीची कमतरता जाणवत नाही। तर मग चला जाणून घेऊयात की देवघराचे काय आहेत नियम। वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवघर बांधलं जातं त्या ठिकाणी स्वच्छतेचे पूर्ण नियम तुम्हाला पाळायला हवेत। घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावं। या ठिकाणी देवी देवतांचा वास असतो। तुम्ही तुमच्या सोयीनुसार लाकडाचं किंवा दगडाचं मंदिर बनवून घेऊ शकता। वास्तुशास्त्रानुसार सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा म्हणजेच पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते। या दिशेला मंदिर ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। उत्तर पूर्व दिशेला मंदिराची स्थापना केल्यानं सकारात्मकता कायम राहते। यासाठी मंदिराची दिशा ही पूर्व दिशेलाच करावी। अनेकदा आपण देवाला फुलं किंवा हार अर्पण करतो, परंतु हा हार किंवा फुलं काही दिवस मंदिरामध्ये तशीच राहतात। वास्तुशास्त्रानुसार सुकलेली फुलं किंवा हार घरातील मंदिरामध्ये कधीच ठेवू नका, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो। मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी मंदिर स्वच्छ कपड्यानं पुसा, त्यावरती आसन पसरवा आणि मगच मूर्ती ठेवा। यामुळे संपूर्ण घरामध्ये देवी देवतांचा वास राहतो। घरामध्ये सुख समृद्धी नांदते। वास्तुशास्त्रानुसार मूर्ती भिंतीजवळ ठेवू नका। भिंतीजवळ मूर्ती ठेवल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे देवाच्या मूर्ती नेहमी भिंतीच्या समोर ठेवाव्यात। पौराणिक मान्यतेनुसार पूजेशी संबंधित शुभ कार्य करताना भिंतीला टेकून कधीही बसू नये। देवघरामध्ये एक किंवा अधिक प्रकारच्या गोष्टी कधीच ठेवू नका। 2 शिवलिंग, 2 शालिग्राम, 2 शंख, 2 सूर्यमूर्ती, 3 गणेश मूर्ती आणि 3 देवांच्या मूर्ती घरामध्ये कधीही ठेवू नयेत। असं मानलं जातं की असं केल्यानं घरामध्ये नकारात्मकता येते। पूर्वी जागेच्या कमतरतेमुळे खोल्यांमध्येच देवघर असायचं, परंतु आता जर तुम्ही देवघरामध्ये झोपत असाल तर तुमचा बेड अशा दिशेला ठेवा जिथून तुमचे पाय हे मंदिराच्या दिशेला जाणार नाहीत। पलंग हा मंदिरापासून काही अंतरावरती ठेवावा। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही नियम हे पाळायलाच हवेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा ही कायम राहील। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।